नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बिहार आणि पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत। भाजप या निवडणुकीत ऑपरेशन सिंदूरचे यश हा एक मोठा मुद्दा बनवण्याच्या तयारीत आहे। भाजपच्या या संभाव्य रणनीतीला कसे तोंड द्यायचे या बाबतीत इतर विरोधी पक्षांपेक्षा काँग्रेसमध्ये जरा अधिकच गोंधळ दिसतोय। विदेशात गेलेल्या संसदीय शिष्टमंडळातील काँग्रेसचे सदस्य ऑपरेशन सिंदूर या संदर्भात भारत सरकारची जोरदार पाठराखण करत आहेत, तर इकडे काँग्रेसचे काही नेते सातत्याने या लष्करी कारवाईच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून मोदी सरकारची अडचण करण्याचा प्रयत्न करत आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पुन्हा एकदा आपले किती विमाने आपण गमावली हा प्रश्न उपस्थित करत वाद निर्माण केलाय। या काँग्रेस नेत्यांचा एकूण रोख असा दिसतोय की ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे अयशस्वी ठरले किंवा ते राबवण्याची गरजच नव्हती। अप्रत्यक्षरित्या आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यातून ते हाच संकेत देत असतात, परंतु सामान्य लोकांना हा तर्क किंवा हे म्हणणे सहज पटणारे नाही। काँग्रेस इतकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक मोदी विरोध ममता बॅनर्जीचा पक्ष करत असतो, परंतु या पक्षानेही ऑपरेशन सिंदूर बाबत मोदी सरकारला दोष देणारे कोणतेही विधान केले नाही। उलट विदेशात गेलेल्या शिष्टमंडळात सामील असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांनी जर दहशतवाद हा एक वेडा कुत्रा असेल तर पाकिस्तान त्याचा नीच व्यवस्थापक आहे। या जंगली व्यवस्थापकाचा सामना करण्यासाठी आपण सगळ्या जगाला एकत्र आणले पाहिजे असे विधान जपानमध्ये केले। तात्पर्य, इतर विरोधी पक्षांनी आपले प्रतिनिधी विदेशात मांडत असलेल्या भूमिकेला छेद देणारी विधाने भारतात करण्याचे कटाक्षाने टाळले, परंतु काँग्रेसचे नेते मात्र ती चूक वारंवार करतायत। त्यामुळे पुढच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याला तोंड देताना इतर विरोधी पक्षांना तितके कष्ट पडणार नाही जितके काँग्रेसला पडतील। एकूणच अजून एका महत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण दिसून येतंय असंच म्हणावं लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।